स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे भाग्यविधाते, स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांनी अनेक वर्ष या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि ते करत आहेत, असे तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय श्री महेश विठ्ठल पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. खरं तर एक कोपरकेरणे गावाची जत्रा आहे आणि द्यावे तितके धन्यवाद महेश विठ्ठल पाटील साहेबांना. कारण हे काम सोपं नाही आहे. आयोजन ज्यावेळेस एखादा आयोजन तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे तो सोपं आहे, डिक्लेअर करणं सोपं आहे, परंतु जो आयोजन करणं आहे हे साधीसोधी गोष्ट नाही आहे आणि ते कठीण काम आज आपण दरवर्षीप्रमाणे सातत्यानं पाहतो महेश विठ्ठल पाटील यांच्या माध्यमातून केलं जातं. चला आपण जाऊया मॅचकडे. मोरिया वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री फायटर्स, माफ करा, ध्रुव चॅलेंजर्स या टीमनं टॉस इथे जिंकलाय. मोरिया वॉरियर्स या टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि पहिलाच बॉल प्रहश म्हात्रे यांचा थोडासा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल बॅकफुटला जात असताना पंच करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. तिथे बॅटर आहे सुमित वेट आणि एका बाजूला संदेश. टेनिस बॉल क्रिकेटची मातब्बर खेळाडू आहेत. यंदाचा इंटरनल कोपरकेरणे क्रिकेट हंगाम या दोन्ही खेळाडूंना गाजवलाय. सध्या आता ध्रुव चॅलेंजर्स या टीमकडून त्यांची वर्णी लागलेली आहे. दुसरा बॉल ड्राईव्ह केला, बॅक टू द बॉलर, चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, अगदी गुदगुल्या करत घासत चाटत आणि पुसत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 रन, चौकार सुमितच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक आणि चौकाराच्या मदतीने आपलं खातं उघडलंय संघाचा श्री गणेशा. टीमची धावसंख्येला सुरुवात, 4 धावा. आणखी एक क्लीन बोल्ड, यष्ट्यांचा वेध घेतलाय. बॅट ड्राईव्ह करण्याच्या अगोदरच मात्र एसटी वाकवली, काठी काढली प्रहश म्हात्रेनं सुमित वेटाचे. क्लीन बोल्ड आणि पहिला धक्का ध्रुव चॅलेंजर्स या टीमला लागलाय. सुमित वेटा बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का दिलाय, पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमसाठी प्राप्त केलाय प्रहश म्हात्रेनं. प्रहश म्हात्रेनं कालपासून चांगला खेळ बॉलिंगच्या जोरावरती केला, परंतु प्रहश म्हात्रेची फारशी क्षेत्ररक्षणाची जी भूमिका आहे ती फारशी चांगली झाली नाहीये. परफेक्ट यॉर्कर, पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, लेंथ बॉल होता, दुसरा बॉल ओव्हर पिच आणि तिसरा बॉल परफेक्टली यॉर्कर. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि ते आता यूज केलंय, चांगला युटिलाइज केला बॉल. पहिली विकेट आली. 4 आकड्यावरती ध्रुव चॅलेंजर या टीमला लागला पहिला धक्का. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी आलाय हर्षद भोईर. इन नेट नंबर 3 मध्ये बॅटिंग साठी आलाय. पहिला धक्का दिलाय पहिल्या ओव्हर मध्ये. एक चांगला पेस गोलंदाज आहे, प्रचंड वेग आहे हर्ष प्रहशकडे आणि वेगाचा चांगला उत्तर देतोय, चांगलाचा वापर करतोय. ऑप्शनच्या बाहेर हा बॉल सुद्धा जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. बीट केलंय हर्षदला या बॉलवरती प्रहशनं. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे, चांगला प्रवास आहे. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणं सोपं नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही पाहताय की 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक फील्ड करत असतात, 3 क्षेत्ररक्षक फील्ड करत असतात, त्यावेळेस मात्र गोलंदाजी करणं सोपं नाही आहे. ओहो, बॅकफुटला जाऊन थोडासा पिच खेळण्याचा प्रयत्न, टर्न अँड बाउन्स आलाय. चांगली गोलंदाजी, इथेही बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. मी मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो, या गोलंदाजाकडे प्रचंड वेग आहे, चांगला पेस आहे आणि सातत्याने तुम्ही पाहिला तर या ओव्हरचं जर पृथक्करण सांगायचं झालं तर प्रहश म्हात्रेनं सर्वचे सर्व चेंडू एक परफेक्ट यॉर्कर वगळता ऑफस्टंपच्या बाहेरच पिचिंग केलेत. 5 बॉलचा खेळ संपला, धावा आहेत, स्कोरबोर्डवरती 4. महेश पाटील यांच्या मालकीचा संघ आता फिल्डिंग करतोय. कालच्या दिवसामध्ये दोन्ही सामने याच संघाने जिंकलेत. मोरिया वॉरियर्स शेवटचा बॉल
ओहो आणखीन एक चांगला बॉल बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये फुटवर्क नाहीये. खडे खडे केल्याचा प्रयत्न आणि ते बीट झालाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा घे स्कोर बोर्ड होते. ध्रुव चॅलेंजर्स टीमची एक गडी बाद 4. चांगला खेळ साकारलाय कालपासून मौर्य वॉरियर्स या टीमनं. आमचे विलास मात्रे इथे उपस्थित झाले, त्यांचं आहे. आज या स्पर्धेतला दुसरा दिवस. मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचे शिल्पकार महेश विठ्ठल पाटील यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा. आणि यावर्षी महेश पाटील साहेबांना मात्र या स्पर्धेमध्ये आणखीन काहीतरी नाविन्य करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलाय. खास आकर्षण आहेत. जो संघ जिंकेल त्या संघाच्या संघ मालकाला मात्र एक TVS ज्युपिटर ही बाईक दिली जाईल. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जो खेळाडू ठरेल त्या खेळाडूला सुद्धा TVS ज्युपिटर ही बाईक दिली जाईल. हे आकर्षण आहेत. 30+ 40+ खेळाडू सुद्धा एक 32 इंच LED TV देण्यात येईल. मालिकाभर यासाठी एक LED TV ठेवण्यात आलेले आहे. चला ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंगसाठी आलाय विनय पाटील. समोर आहे संदेश. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर संदेशसाठी हा बॉल खाली राहिलाय. फुटवर्क नाही आहे दोन्ही बॅटरचं. कारण क्रिकेटमध्ये फुटवर्कला महत्व आहे. जसं मोबाईलमध्ये नेटवर्क त्यावेळेस मात्र संपर्क होतो, तसा क्रिकेटमध्ये फुटवर्क आहे. तुमचा फुटवर्क नाही आहे तर तुम्हाला स्ट्रोक सुद्धा खेळण्यासाठी बऱ्याच अडचणी येतात. ओहो इथे पंचांकडे अपील केली जाते. विकेट किपरनं लाईन मिस केली. त्यानंतर 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे बाईकच्या स्वरूपामध्ये येतोय चौकार. चंदू पाटील कालपासून पाहतोय की आपण फारसा विकेट किपिंगला यश आलं नाही आहे. कारण कालच्या दिवसामध्ये सुद्धा चंदू पाटीलने बऱ्याच चुका केल्या. कारण चंदू पाटील आहे ना कच्च्या गुरूचा चेला नाही आहे. कारण ज्यावेळेस गुडलक टीम सातत्यानं खेळायची त्यावेळेस मात्र त्या टीमचा एक महत्त्वाचा धुबा म्हणजे महत्त्वाचा घटक ॲज अ विकेट किपर म्हणून तो काम करायचा. ओहो शपलवर ऑन साईडला हुक करायचा होता, परंतु हाही प्रयत्न फसला संदेशचा. आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या आखी स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 8 धाबा झालेत. 1.3 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या ध्रुव चॅलेंजर्स राजेश बेटा यांच्या मालकीचा संघ आता मैदानामध्ये बॅटिंग करतोय. धाबा घेते गडी बाद 8. आज थोडीशी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ओहो ऑफस्टमच्या बाहेर इथे डायरेक्ट हिट. बघूया आता अंपायर काय डिसिजन देतील. ऑनफिल्ड पंचानं आता जोखीम घेतली नाहीये. आता मात्र ऑनफिल्ड पंचानं TB अंपायरचा इशारा केलाय. TB अंपायरची आता मदत घेतलेली आहे. आणि आमच्या स्क्रीनवरती आता नवघर मुलुंड चे पंच आहेत TB अंपायरच्या स्वरूपामध्ये शिवराव मोहिते. त्यांच्याकडून आता निर्णय मैदानाच्या आतमध्ये पोहोचवला जाईल. चांगला हिट केलाय. इथे जर विकेट आली तर मात्र दबाव वाढेल ध्रुव चॅलेंजर्स. कारण ऑलरेडी एक विकेट गेलाय सुमित वेटा यांचा. धावा नाहीये. पॉवर प्ले फारसा फोडता आला नाहीये ध्रुव चॅलेंजर्सच्या टीमला. आणि तुम्ही पाहताय कोपरगिरणे प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. थोड्याच वेळात या निर्णयाची आता पूर्तता होईल. व्यासपीठावरती तुम्ही पाहताय या स्पर्धेचे भाग्य विधाते शिल्पकार महेश विठ्ठल पाटील साहेबांना, त्याचबरोबर किमू ब्लास्टर्स या टीमचे गतवर्षीचे संघ मालक अमोल आगसकर ही उपस्थित आहे. त्यांचे हार्दिक स्वागत. विनय वेटा गुडलक क्रिकेट संघाचे एक मातब्बर असे ऑलराऊंडर खेळाडू. त्यानंतर विराज वेटा आहेत. मयूर पाटील आहेत. अश्विन पाटील टीमचे संघ मालक आहेत. कालच्या शेवटच्या सामन्यामध्ये अश्विन पाटील यांच्या मालकीच्या संघानं खूप चांगलं प्रदर्शन केलं.
तो सामना जिंकलाय. चला OUT आउट, फलंदाज बाद. रनआउटच्या रूपात आणखीन एक विकेट पतन झालेला आहे. धक्का क्रमांक दुसरा लागतोय ध्रुव चॅलेंजच्या टीमला. संदेश बॅक टू द पॅव्हिलियन. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड आतापर्यंत 8 धावा झाल्यात. 1.4 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. प्रकाश म्हात्रेनं एक विकेट तिथे आली होती. सुमित वेटाला बाद केला होता. दांडी गुल केली होती सुमित वेटाची प्रकाश म्हात्रेनं. आणि या ओव्हरमध्ये जरी विनय पाटीलला विकेट आली नाहीये, परंतु रनआउटच्या रूपाने विकेट आली आपल्या टीमसाठी. आता नवीन फलंदाज टेनिस बॉल क्रिकेटचा ज्या खेळाडूवरती बऱ्याच लोकांच्या नजर आहेत. यंदाचा इंटरनल क्रिकेट हंगामा या खेळाडूने गाजवलाय. प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी खूप चांगली फलंदाजी केलेली आहे असा त्रुशांत म्हात्रे बॅटिंगसाठी आता मैदानामध्ये आलाय. शेरेदेव टीमचा चॉकलेट बॉय त्रुशांत. ध्रुव चॅलेंजर्स या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. आता याच्याबरोबर सर्व जबाबदाऱ्या असतील, मदार असतील आपल्या टीमच्या. बॅटिंग करतोय चेरेदेव टीमचा त्रुशांत, गोलंदाजी करतोय चेरेदेव टीमचा विनय पाटील. हे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. एक संघर्ष आहे क्रिकेटमध्ये, असं कधी कधी पाहायला मिळतं. कारण क्रिकेट अद्भुत खेळ आहे. ओहो गे, काय यॉर्कर टाकलाय, थांबवलाय, बॅकलिपला लवकर खाली आणलं, ड्राईव्ह केलाय आणि तिथे सिंगलनं आपलं खातं उघडलंय त्रुशांत म्हात्रेनं. आणि या सिंगल बरोबर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 9 धावाच नाही आहेत. पॉवर प्लेमध्ये फारसा खेळ चांगला झाला नाहीये ध्रुव चॅलेंजर्स या टीमचा, असं म्हणायला हरकत नाहीये. कारण त्याचं कारण आहे, ध्रुव चॅलेंजर्स या टीमनं 2 विकेट्स गमावल्यात. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते, स्ट्रॉंग अपील, परंतु स्पष्ट नकार दिला. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 5च्या सरासरीनं धावा आलेले आहे. स्कोर बोर्ड होती 2 गडी बाद 10. चांगली गोलंदाजी विनयची. अगदी विकेटच्या अगदी चांगल्या डेपवरती बॉल हिट केलेत विनय पाटीलनं. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन, दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन. दोन्ही पॉवर प्लेचा षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 10. संघ अडचणीमध्ये आहे. इथून आता गेम प्लॅनिंग करावी लागेल ध्रुव चॅलेंजर्स या टीमला, म्हणजे खास करून त्रुशांत म्हात्रेला आता जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. पहिल्या मॅच मध्ये अगदी यशार्थ सुपर किंग्स या टीमनं खूप चांगलं प्रदर्शन केलं. खास करून 40+ जितेंद्र म्हात्रे यानं काय गोलंदाजी केली. आम्ही त्या मॅचचा साक्षीदार नव्हतो, परंतु लाईव्ह स्वरूपामध्ये आम्ही आमच्या फोनवरती ते मॅच बघितले. फक्त 3 धावा द्यायचा असताना 3 विकेट्स घेणं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सोपं नाही आहे. आणि तोही 40+ खेळाडू जितेंद्र विष्णू म्हात्रे. कारण या खेळाडूंना अगोदर विघ्नेश मडबी सर याच प्रीमियर लीग मध्ये हॅट्रिक घेत असताना एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट्स 5 कंप्लीट केला होता. तेव्हा सुद्धा 40+ खेळाडू होता तो. म्हणजे कालच्या सत्रामध्ये विघ्नेश मडवीने उल्लेख केला की वय हे नंबर असतं क्रिकेटमध्ये. काल तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो विजय पाटील यांचं. प्रेक्षकांची मनं मात्र जिंकली, तो संघ हारला, परंतु मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली विजय पाटीलनं. पुन्हा एकदा प्रश म्हात्रे. पहिलाच बॉल लॉप केला, बॉलला ऑन साईडला, डीप मधून शतरक्षक येतो जिग्नेश पाटील. चांगली फेकी आहे, एकच धाव ते मिळताना दिसेल फलंदाज हर्षदला. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड त्यात 11. दुसरं अर्धशतक विजय पाटीलच्या बॅट मधून आलं. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये निखिल पाटीलनं लगावलं. काय ती फटकेबाजी विजयची, लॅप स्वीप,
पॅडल स्वीप, बॅकफुटला जाऊन कट शॉट, बॅकफुटला जात असताना थोडासा अपिश ड्राईव्ह, आणि त्यानंतर मात्र एक विजय पाटील जो फटका मारला होता ना, स्लॉक स्वीप, अगदी बरोबर स्क्वेअर लेगच्या भरून, तो मात्र बघण्यालायक होता. हेलिकॉप्टर स्लाइडला ट्राय केला अलोंग द कार्पेट, डीप मध्ये पुन्हा एकदा जिग्नेश येतोय. चांगली फिल्डिंग आहे जिग्नेश, हा सुद्धा एक महत्वाचा खेळाडू आहे. एकच धाव इथे मिळताना दिसेल. आतापर्यंत तृषांतला शांत ठेवलाय. टीमची धावसंख्या एकने पुढे जाते. स्कोर बोर्ड त्या तर नाखेच 12. कोपरखेरणे प्रीमियर लीगचा तरार तुम्ही पाहता. आज स्पर्धेतला दुसरा दिवस. महेश पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपल्या खेळाडूंना मात्र एक मोठं व्यासपीठ हक्काचं उपलब्ध करून दिलाय. ओहो, इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, ब्लेड ऑन झालाय. दांडी गोल, दांडी दांडी आणि दांडी गोल, काठी काढली फलंदाज हर्षद भुईरबाद. हा सुद्धा महत्वाचा खेळाडू आहे. ध्रुव चॅलेंजर्सच्या टीमसाठी 4थ्या क्रमांकावरती आलाय. राऊंड विकेटने तयार आहे प्रकाश. ओहो, टॉप एज लागलाय. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आता डाऊन दी बॉल. स्वतः कॅप्टन निखिल, खूप चांगलं कलेक्शन आहे निखिलचं. खूप चांगला झेल कंप्लीट केला आणि गोल्डन डकचा शिकार बाद होतोय संचित पाटील. पाऊस पडत होता. लगसकर धावाच नाही आहेत. पहिल्या मॅच मध्ये फक्त 30 धावा. या मॅच मध्ये आतापर्यंत 12 धावा, 4 विकेट्स गमावलेत. चौथा धक्का लागतो आता. नवीन फलंदाज बॅटिंग साठी आदित्य म्हात्रे आलाय 6व्या क्रमांकावरती नॅट नंबर 6 मध्ये. आणखीन एक विकेटचं पतन. आतापर्यंत प्रहश विकास म्हात्रेनं 3 विकेट प्राप्त केलेत. चांगली गोलंदाजी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये धावा म्हणजे 6 धावा देत असताना ते 3 विकेट प्राप्त केलेत. ग्रेट इकॉनॉमिकल गोलंदाजी प्रकाश म्हात्रे यांची. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 12. आणखीन एक चांगला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, पॅड अँड बॅटच्या मधून बॉल गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटच्या अगदी चांगल्या डेपवरती बॉल हिट करतोय. मी मगाशी ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो, प्रहसनं जेवढे जेवढे चेंडू टाकलेत ना दोन्ही स्पेलमध्ये, ऑप्स्टमचे हलकेसे बाहेरच पिच केलेत. चांगली गोलंदाजी आहे. लेदर क्रिकेट चांगला खेळला हा खेळाडू प्रकाश म्हात्रे. शेवटचा एक बॉल शिल्लक. ओहो, खराब लाईन आणि ते पहा विकेट किपरनं लाईन मिस केली. त्यानंतर बॉल चालला आता 5 लेग डीप मध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे अंपायरचा इशारा येतोय. वाईट +4 म्हणजे 5 धाबा मिळतील. म्हणजे अजूनही बॉल शिल्लक आहे. आणि या 5 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 17 धाबा. बॉल हातातून स्किट झाला असं वाटते. थोडासा क्रॅम्प जाणवतो पायावरती, त्यामुळे थोडासा खेळ थांबलाय. कारण आता उष्मा वाढलाय, गरमी वाढलेली आहे आणि आता टेनिस बॉल क्रिकेट खेळणं सोपं नाही आहे. नवी मुंबई शहरामध्ये बऱ्याच चर्चा होतात
की आता ग्रामीणचं क्रिकेट थांबेल, कारण ग्रामीण खेळाडूंना ऊन सहन होत नाही आहे. होली झाल्यानंतर मात्र बरेच लोकांचं क्रिकेट थांबतं आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट सुरू होतं. ओघो पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न, श्रेयाचा वेध घेतला, इथे धाव आली नाही आहे, म्हणजे डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे. ध्रुव चॅलेंजर्स बॅटिंग करत असताना 4 गडी बाद, फक्त 17 धावा. चला त्याच दरम्यान या ठिकाणी ज्ञानविकास संस्था चे आमचे खजिनदार आणि 40+ ते मातब्बर खेळाडू विद्यानंद पाटील भाऊ यांचं आगमन झाले. त्याचबरोबर त्यांच्या समेत आणखी 40+ ते खेळाडू मनोज बेटा उर्फ मॉन्टी बेटा यांचं आगमन झाले. त्यांचंही करूया कोपरकिरणी प्रीमियर लीगमध्ये सहर्षाचं स्वागत. आणि त्याचबरोबर त्यांच्या नंतर मात्र ज्ञानविकास संस्थेचे सेक्रेटरी आणि एक उत्कृष्ट ज्येष्ठ समालोचक आमचे आदर्श चंद्रकांत पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. मित्रांनो 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 17 धावा ध्रुव चॅलेंजर्स या टीमची. आता धीरज पाटील बॉलिंगसाठी आलाय. भोला या टोपण मन हा खेळाडू जाणला जातो. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमारेषा पलीकडे. अशी गोलंदाजी तुम्ही तृषांतला करू शकत नाहीये. याच तर गोष्टीचा मी उल्लेख करत होतो आणि याच चेंडूची मात्र प्रतीक्षा करत होता तृषांत. बॉल सीमारेषा पलीकडे. 6 रन. KKPL षटकार. असा टप्पा पडला त्यानंतर मात्र त्या चेंडूवरती पेनानं लिहिलं तृषांत मात्रेनं 6 धावा. टीमची धावसंख्या 23. बॉल थोडासा प्रेशर, दडपण आहे. ऑफस्टंपच्या बाहेर पंचांचा सिग्नल येतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल आणि एक्स्ट्राच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 24 धावा झालेत. ओहो ब्लॉक केलाय इनटू द ब्लॉक होल. वाईड यॉर्कर. आणि हे चेंडू आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्रास इफेक्टिव्ह ठरत आहेत. एखादा गोलंदाज आपला बचाव करण्यासाठी या चेंडूचा भरपूर वापर करतो आणि तो भोलानं केलाय. थांबवलाय तृषांतला. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल येतोय. थोडंसं कमबॅक होतो या ओव्हरमध्ये धीरज पाटील यांचं. समोर आहे तर तृषांत म्हात्रे बॅटिंगसाठी. आणखीन एक फटका फसलाय. बॉलच्या खाली यष्टी रक्षक चंदू पाटीलनं कुठली चूक केली नाहीये. त्याला माहिती आहे ही विकेट किती महत्वाची आपल्या टीमसाठी आणि खूप चांगला झेल टिपलाय. इथे फलंदाज तृषांत म्हात्रे सुद्धा आउट.
मारतो. 40+ स्पर्धांमध्ये अनेक षटकार त्यानं मारलेत. आता त्याच्यावरती जबाबदारी आहे. रंजन डेबी टीम, या टीमकडून सातत्यानं त्याचं रिप्रेझेंट असतं. 7व्या क्रमांकावरती त्याची वर्णी लागलेली आहे. टीमची धावसंख्या 5 गडी बाद 24. यंदाच्या सीझनमध्ये महेश पाटील यांच्या मालकीचा संघ चांगलं प्रदर्शन करतोय. तर सुरुवातीलाच ज्या ज्या वेळेस स्पर्धा झाल्यात त्यावेळेस मात्र फारसं चांगलं प्रदर्शन झालं नाही आहे. परंतु या प्रीमियर लीगमध्ये या सीझनमध्ये सुरुवातीपासूनच झकास सुरुवात केलेली आहे मोरिया वॉरियर्स या टीमनं. सुरुवातीचे 2 सामने जिंकलेत. कालच्या दिवसामध्ये व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 25. बॅकफुटला जाऊन कट केला आहे. सिंगलनं आपलं खातं उघडलेलं आहे संदीपनं. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 5 गडी बाद 26 धावा. षटक क्रमांक 4 सुरू असताना पहिल्या ओव्हरमध्ये 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 विनय पाटीलनं खर्च केल्या. चांगली गोलंदाजी. सुरुवातीला 3ऱ्या ओव्हरमध्ये प्रयत्न 7 धावा देत असताना 2 विकेट प्राप्त केलेत. ओहो, फटका मिस टायमिंग आहे. लॉंग ऑन जिग्नेश आहे, तिथून चूक होणार नाही असं वाटते. परंतु पहा, सूर्याची किरण अक्षरच्या डोळ्यासमोर आलीत. त्यामुळे कुठलाही प्रयत्न जिग्नेश पाटीलचा झाला नाहीये झेल घेण्याचा. आणि ते बॉल सीमारेच्या पलीकडे. 4 रन चौकार. अंपायर सिग्नल चौकार. अंपायरचा सिग्नल येते चौकार. म्हणजे या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 30. आदित्य म्हात्रेच्या बॅटमधून एक बिग हिट आलाय. चार षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता ध्रुव चॅलेंजर्स या टीमची धावसंख्या अखेर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये 31 धावा झालेत. संदीप पाटीलला पारितोषिक आलाय. त्यांच्या टीमचे सहकारी आहेत मण्याडा यांच्याकडून लगातार 3 षटकार जर मारले संदीप पाटीलने तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल संदीप पाटील या खेळाडूला. 4 षटकं संपले. टीमची धावसंख्या फक्त 30. 5 विकेट्स गमावलेत. जवळजवळ अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला गेले. आता लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आला राहुल पाटील. राहुल माफ करा म्हात्रे. राहुल पाटील ना. ओके. राहुल पाटील बॉलिंगसाठी आले. समोर आदित्य. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर. गती कमी आहे. गतीने बीट केला आणि ते कॉट बिहाइंड विकेट. बॅटची लीडिंग एज घेतली आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमसाठी लाव देण्यात आलेला आहे राहुल पाटीलच्या खात्यामध्ये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 6 लागतोय ध्रुव चॅलेंजर्सच्या टीमला. 6 गडी बाद फक्त 30 धावा झालेत. कालच्या दिवशी मध्ये या स्पर्धेमध्ये या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळालं की धावांचा पाऊस पडत होता. 71 धावा, 72 धावा, 73 धावा, 91, 93 धावा हे आपल्याला पहिल्या दिवशी बघायला मिळालं आहे. परंतु या आजच्या दिवशी मध्ये तुम्ही पाहता की पहिल्या मॅच मध्ये फक्त 30 धावा आलेत आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 30 धावा. म्हणजे आज खेळपट्टीनं रूप बदललं असं वाटतं. खेळपट्टी टणक झालेली आहे. नवीन बॅटर आता मैदानामध्ये हार्दिक. आणखीन एक
पंचांकडे अपील केली जाते आणि ते फलंदाज बघूया आता अंपायर काय सिग्नल करतायत. पंचांकडे अपील केली जाते कॉट बिहाइंड विकेटची. ॲज अ विकेट किपरच्या माध्यमातून आता पंच एकमेकांच्या समोर जात आहेत. सल्ला मसलत होईल. चला नंतर तिसऱ्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम तयार राहायचं आहे. यशर्थ सुपर किंग्स आणि SK स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन यांना मी विनंती करेन की आपण टॉससाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. चला आउट होतोय. फलंदाज आउट घोषित केलेला आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपली प्लेइंग लिस्ट घेऊन फिलअप करून टॉससाठी यायचं आहे. सध्या कालच्या सत्रामध्ये मोरिया वॉरियर्स या टीमनं 2 मॅचेस केलाय, 2 मॅचेस जिंकलाय आणि त्यानंतर मात्र प्रिश पॅन्थर्स या टीमनं सुद्धा 2 मॅचेस खेळल्यानंतर दोन्ही मॅचेस जिंकलेला आहे. जिंकलाय 4 पॉइंट आहेत. प्रिश पॅन्थर्स 2 मॅचेस जिंकल्या, 2 विन. तिथेही 4 पॉइंट प्रिश पॅन्थरनं मिळवलेत. ट्युशा पॅन्थर्स यानं 2 मॅचेस केलाय, 1 मॅच जिंकला, 1 मॅच लॉस. व्हाईट बॉलचा इशारा म्हणजे गुण आहे ट्युशा पॅन्थर्स या टीमचे 2. स्त्री फायटर्स 2 सामने केले, दोन्ही मॅचेस गमावलेले आहेत. यशर्थ सुपर किंग्स 2 मॅचेस केलाय, 1 मॅच विन, 1 मॅच लॉस म्हणजे 2 गुण. आणि किंजल जोध रायडर्स यानं 2 सामने आतापर्यंत खेळलेत आणि दोन्ही सामने त्यानं गमावलेले आहेत. 0 पॉइंट. पुन्हा एकदा समोर संदीप पाटील बॅटिंगसाठी सज्ज. ओव्हर पिच बॉल, चांगला फटका, डीप मध्ये जिग्नेश आहे. ओहो, मालवणी भाषेमध्ये म्हण आहे, तुम्हाला आठवत असेल तर बघा, बैल गेलो तर गेलो आणि जाता जाता 9 हाताचं कासरोही घेऊन गेलो, अशी गत झाली जिग्नेशची. झेल तर सोडला आणि तिथे चौकार सुद्धा गेलाय. 4 धाबा मिळतील संदीपला आणि या 4 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 37 धावा झाल्या, 37. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. अगदी सोपा. जिग्नेश पाटीलचं काहीतरी भिनसलंय. मगाशी सुद्धा सूर्याची किरण आली, आम्ही समजू शकतो. इथे तर सूर्य नाही आहे. आणखीन एक चांगला फटका, परंतु आता निखिल आहे बॉलच्या खाली. चांगलं जजमेंट आणि खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन. संदीप पाटील बॅक टू द पॅव्हलियन. अजूनही बॉल शिल्लक आहे, माफ करा, अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक तुम्ही पाहताय 8वा लागलेला आहे. 8 गडी बाद झालेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 37 या आकड्यावरती. चांगला खेळ साकारलाय. या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर मोरिया वॉरियर्स या टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या सुरुवातीला गोलंदाजांना सुरुवात चांगली केली. पहिल्या ओव्हरमध्ये प्रहर्षनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 धावा दिल्या, तिथे 1 विकेट सुमित वेटाला बाद केलं. सेकंड ओव्हरमध्ये विनय पाटीलनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली, तिथेही 5 रन देत असताना 1 विकेट आली, 6 रन देत असताना. आणि तिथूनही सुरुंग लावला. नवीन बॅटर आता मैदानामध्ये बॅटिंगसाठी हिमांशू पाटील. शेवटचा बॉल खेळण्यासाठी 37ला 8 विकेटचं नुकसान. फुलरलेचा बॉल लाफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे विनय. फेकी केली जाईल, रनआउटची संधी आहे, परंतु फेकी खराब आहे. त्यामुळे 2 धाबा हिमांशूच्या खात्यामध्ये जातील. अशा पद्धतीने 1 रन अंपायर सांगतायत शॉट आहे. 1 रन शॉट म्हणजे 1च धाव ग्राह्य धरली जाईल शेवटच्या बॉलवरती. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपलेला आहे आणि पहिला डाव संपत असताना धावा आहे स्कोअरबोर्डवरती 38 धाबा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि विजयासाठी करायची आहेत. मोरिया वॉरियर्स या टीमला 39 धाबा. 30 बॉल 39 धाबांची गरज आहे. या मॅच मध्ये टार्गेट सेट झालाय. चला तर आपण टॉस कडे जाऊया. यशर्थ सुपर किंग्स आणि SK स्ट्रायकर्स. चला मान्यवरांची शुभस्ती केला जाईल. टॉस चंद्रकांत पाटील साहेब असतील
विद्यानंद पाटील भाऊ असतील किंवा मॉन्टी वेटा असतील, यांच्या तिघांच्या शुभस्ती आपण टॉस करणार आहोत. मी तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की टॉस बॉस सेरेमनी दरम्यान आपण तिघांनी जॉईंट व्हायचंय. दोन्ही टीम कॅप्टन. 39 धाबांचं लक्ष आहे आणि 39 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग सेकंड डावमध्ये मोरियो वॉरियर्स या टीमच्या माध्यमातून कशा पद्धतीने होईल सांगण्यासाठी आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय परिवर्तन. या सेकंड डावाची कहाणी ऐकूया रवी शंकर पाटील की जुबानी. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. टॉस दरम्यान दोन्ही टीम कॅप्टन एकीकडे यशार्थ सुपर किंग, त्यांच्या विरोधामध्ये SK स्ट्रायकर्स संघ देखील पाहायला मिळतोय. चंद्रकांत पाटील साहेब असतील, मॉन्टी वेटा म्हणजेच मनोज वेटा सर असतील आणि विद्यानंद भाऊ पाटील यांच्या देखील शुभ हस्ते केला जाईल टॉस. तिन्ही मान्यवर आमच्या सोबत टॉस का बॉस या सेरेमनी दरम्यान पाहायला मिळतील. अगदी तिन्ही मान्यवर जर पाहिले तर प्रतिष्ठित आणि क्रिकेटची भरपूर माहिती असलेले लेजंड खेळाडू आहेत. त्यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस. मला वाटते 3 मान्यवरांसाठी कोण टॉस करणार आहे यासाठी टॉस करावा लागेल. चला आता तुम्हीच ठरवा की टॉस कोण करणार आहे. यस चंद्रकांत पाटील. हेड इज कॉल अँड कॉल इज हेड. टॉस जिंकला यशार्थ सुपर किंग टीम. हितेश बॉलिंग काय म्हणशील पहिला सामना? तुम्ही सांगा सगळ्यांनी. पहिला सामना गमावलाय, दुसरा सामना तुम्ही जिंकलायत, अजून आव्हान अस्तित्वात आहे. हा सामना फार महत्त्वाचा आहे. काय सांगाल, काय रणनीती असेल? नाही मागची मॅच झाली तसंच खेळण्याचा, त्याच्याहून थोडा चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग लाईनअपमध्ये थोडा अडखळले होतो आम्ही. आता बॉलिंग तर चांगले झाले, बॅटिंग चांगली करण्याचा प्रयत्न करू. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. तिन्ही मान्यवर आहेत आमच्या समेत. CM पाटील म्हणजेच चंद्रकांत पाटील सर, जे लेजंड क्रिकेटर आहेत, ज्यांचा आवाज ऐकून आमच्यासारखे समालोचक आज घडले. थोडंफार समालोचन करण्याची आम्ही प्रयत्न करतोय. सर काय म्हणाल, कसं वाटतंय? कोपरखिंडी गावाचा हा एकात्मतेचा संदेश देणारी स्पर्धा आहे आणि महेश विठ्ठल पाटील यांनी जो पुढाकार घेतलाय की तळागाळाच्या खेळाडूंना एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न केलाय. प्रत्येक स्पर्धेमध्ये एखादी बाईक असते, एखादी बायसिकल असते, पण या स्पर्धेमध्ये 2-2 बाईक आहे. हा स्वरूप कसं वाटलं, हे आयोजन कसं वाटलं आणि आज गावं एकत्र येते, या गोष्टीबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. सर्व खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर खरोखरच एक ग्रामस्थांचं म्हणजे आपण म्हणतो एकजूट जी, आणि त्या माध्यमातून महेश पाटील आणि त्यांचे सगळे संघ सहकारी म्हणूया आपण किंवा सगळे मित्रपरिवार, ह्या माध्यमातून कोपरखिंडी प्रीमियर लीगचं नेहमीच आयोजन होत असतं आपण. आणि ह्या माध्यमातून अतिशय गेल्या 3-4 वर्षापासून आपण बघतो सगळ्या खेळाडूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न महेश पाटलांचा आहे. आणि त्यामधून आपले ग्रामस्थ जे सगळे जे खेळाडू आहेत गावातले, आणि त्याचबरोबर बाहेर गावातले आपल्या स्पर्धा होत असतात. आणि खरोखरच हे आयोजन आपण कोपरखिंडी प्रीमियर लीगचं जे आहे अतिशय अप्रतिम. आणि त्या माध्यमातून आपण सांगितलं की ज्या बाईक वगैरे आहेत, आता TV वगैरे अशा बक्षिसं, आणि खरोखरच एक सढळ असते मदत केलेली या स्पर्धेला महेश पाटलांनी त्यांच्या सगळ्या सहकार्याने. आणि या बक्षिसांचं आयोजन खरोखरच एक चुरस निर्माण होत असते. त्या माध्यमातून मी जिंकेन ह्या आशेतून सुरेख खेळण्याचा प्रयत्न आमचे ग्रामस्थ आमचे गावातील खेळाडू करतात. आणि आपण सांगितलं की आमच्याकडून सगळं आपल्याला तर आवाजाची देणगी आहे, सुरेख असं आपलं समालोचन असतं. आणि खरोखरच आम्ही त्यामुळे तुम्ही जरी सांगताय की आम्ही तुमच्याकडून शिकलो, परंतु तुम्ही शिकत असताना आणखीन शिकता आणि उंच भरारी घ्या. आम्ही म्हणतोय की तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचलात तर आम्हाला त्याचा आनंद होईल. आणि खरोखरच या माध्यमातून ह्या स्पर्धेच्या आयोजन तुम्हाला जो मंच उभा केलेला आहे, आपल्याला सगळ्यांसाठी मंच उभा केलेला आहे, आणि त्या माध्यमातून मी ह्या स्पर्धेकडे सगळ्या खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि खरोखरच सुरेख आयोजनाला सलाम करतो. आणि नक्कीच आणि ह्या स्पर्धेला पुन्हा उद्या बक्षीस समारोह आहे. नक्कीच त्याच्यात आपल्याला उगवते खेळाडू दिसतील, पुढे जातील आपल्या या कोपरखिंडी नवी मुंबईमध्ये परिसरामध्ये, आणि त्याहूनही पुढे जातील अशी मी आशा करतो. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन 2 शब्द पूर्ण करतो. थँक्यू व्हेरी मच मॉन्टी वेटा सर, थँक्यू व्हेरी मच CM पाटील सर असतील, आणि थँक्यू व्हेरी मच विद्यानंद भाऊ. हे 3 दिग्गज मंडळी आज व्यासपीठावर होते टॉस दरम्यान, आणि त्यांनी मनोगत व्यक्त केलं की याच स्पर्धेच्या निमित्तानं अनेक यंगस्टर खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म दिला आणि उद्याच्या दिवशी एक उगवता सितारा आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. क्रिकेटची स्पर्धा भव्य दिव्य आहे, टफ फाईट आहे, आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेचं भव्य दिव्य स्वरूप पाहतोय. यशार्थ फायटर्स टीम, यशार्थ सुपर किंग टीमने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया मॅचच्या दिशेने, ऐकूया रवी शंकर पाटील सरांना. धन्यवाद, शुक्रिया, धन्यवाद, आभार. तो यहाँ पर उसी दरमियान जहाँ पर आदरणीय वहाँ पर टॉस दिया जा रहा था, उसी दरमियान 4-4 यानी 2-4 आ चुके हैं, 2 चौके आ चुके हैं. रन संख्या 8 तक बन चुकी है. 3 गेंदों की समाप्ति हो चुकी. देखिए
7.8 का औसत है प्रति ओवर और यहीं पर 8 रन बन भी चुके हैं 3 गेंदों पर। तो तुषांत को यानी आइकॉन खिलाड़ी को कहीं ना कहीं कसावट भरी गेंदबाजी करनी होगी, तभी संभव होगा ये 39 रनों का बागडोर जो बनाया है आपने उसे संवारने के लिए। अगली गेंद फ्लैट हिट, करारा पंच, संभावित ये भी चौका हो सकता है। जी हाँ, सेकंड बाउंस आउट ऑफ बाउंड्री लाइन। ये खराब गेंदबाजी कही जाएगी, मानी जा सकती है, क्योंकि अगर मौर्य वॉरियर्स का ये बेहतरीन मुकाबला हो सकता है, संभावना है जीत का। ओ यहां पर चेक किया जा रहा हाइट का, सर ये हाइट का चेक किया जाएगा अंपायर द्वारा। यहां पर एक निर्णय आ चुका है। उसी दरमियान आदरणीय दत्ता शास्त्री जी का आगमन हो चुका है। समाज कार्यकर्ता तो है ही, साथ ही साथ बेहतरीन खिलाड़ी है, एक 40+ के बेहतरीन नामचीन खिलाड़ी दत्ता शास्त्री जी का महापी गांव के इनका आगमन हो चुका है। मैं तहे दिल से उनका स्वागत करता हूँ इस कोपरखाना प्रीमियर लीग के इस शानदार दूसरे दिन के। आए हाँ हो गया, तो देखते हैं अंपायर क्या सोच रखते हैं। अंपायर चेक किया जा रहा है और अंपायर शिवराम वैती सर अपनी पैनी नजरों के साथ उस गेंद की ऊंचाई नापते हुए परखते हुए, अब कुछ क्षणों बाद वो इशारा आ जाएगा, क्या वो नास्टी गेंद है, कमर की ऊंचाई से ऊपर है या नहीं। सटीक निर्णय की अपेक्षा है, देखते क्या होता है। अगर नो बॉल मिला तो यकीनन रन्स तो मिलेगा ही, फ्री हिट भी मिलेगा और संभवतः विनय के लिए एक सुनहरा मौका भी मिल सकता है। हालांकि चौका तो मिल चुका है। फेयर डिलीवरी, यस फेयर डिलीवरी सर, तो इसका मतलब केवल 4 रन मिलेंगे। चलिए यहाँ पर नो बॉल तो बचता हुआ तुषांत, 5वीं गेंद, क्या फिर एक बार चौका आएगा? ओ ये खराब है, ये वाइड बॉल है। यहाँ पर प्रसाद राजाध्यक्ष सर का यहाँ पर इशारा आता हुआ, यहाँ पर हृदय ने 1 रन जोड़ दिया, रनों को पहुंचाया 13 इस अशुभ स्थान पर। देखते शुभ है या अशुभ है, ये विनय या तुषांत, ये दोनों में से एक जरूर बताएगा। लेकिन 39 का लक्ष्य है, अब तक रन बने हैं 13। बढ़िया शॉट, संभवतः ये एक और चौका हो सकता है। जी हाँ बिल्कुल, क्या बढ़िया कलाइयों का शानदार उपयोग, यहाँ पर भरपूर मनोरंजनात्मक पारी खेलता हुआ विनय का ये अब तक का चौथा चौका। 4-4-4-4, बस 4 की बातें की जा रही है और रन संख्या 17 पर एक वाइट बॉल के साथ, यानी 16 रन बने हैं केवल 4 गेंदों पर। और यहां पर विनय, अगर विनय की बात करें तो विघ्नेश मढ़वी जी मुझे बता रहे हैं कि पहले 2 मुकाबले में बहुत खराब बल्लेबाजी हुई थी, लेकिन इस बार भरपूर यहां पर अपना दमखम दिखाता होगा और लगातार 5वीं गेंद पर ये चौका आता हुआ, लगातार 5 गेंदों पर 5 चौके। शानदार बल्लेबाजी, देखिए 7.8 का औसत है, लेकिन यहीं पर रन संख्या 21 तक पहुंच चुकी है। बेहतरीन बल्लेबाजी। थैंक यू मैडी, थैंक यू। आपका ये संगीत है बहुत ही शानदार, लेकिन यहाँ पर वक्त हो चुका है भाषा परिवर्तन का। तो मेरे सहयोगी समालोचक मराठी के रवि पाटिल जी से निवेदन करना चाहूंगा कि आइए अगली ओवर का विश्लेषण करने के लिए मराठी में रवि पाटिल जी। धन्यवाद रविराज। एकंदरीत काय तर पहिले षटक संपते, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल या 5 चौकारणीशी 21 वर पोहोचले। आता समीकरण आहे 39 अनुषंगानं 18 धावांची कमतरता, येणाऱ्या तब्बल 24 चेंडू, म्हणजेच काय तर 24 चेंडू आणि अवघ्या 18 धावा, म्हणजेच काय मौर्य वॉरियर्स कदाचित वन ऑफ द टॉप पोहोचेल। फुल टॉस फाचका मात्र फसला, निखिल मात्र नक्कीच वैतागेल की हा सुवर्णतम फटका होऊ शकला असता, पण इथे मात्र वाया जातोय। पण हरकत नाही, काय लांब नाहीये। 23 चेंडूत 18 धावा काढायची आहेत, ते समीकरण अगदी सोपं होऊ शकतो। पण जर लोकेशनं कमबॅक केला, संघासाठी कमबॅक केला, अचूक टप्पा भेदक मारा केला, तर मात्र समीकरण काहीतरी वेगळं होईल। 23-18
एक एक टप्पा, एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव महत्वाच्या. फॉल फ्लायटेट नाही 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 चालणार. कडा कडा करारा छेडान षटकार. तब्बल पोचली 33 वर 39 अनुषंगानं. अवघ्या 6 धावांची गरज आहे. कदाचित 10 चेंडूमध्ये सामना संपेल आणि 20 चेंडू थांबतील की काय बघायचं आहे. हा निघतोय षटकारांचा सलग तिहेरी. मिळेल मिळेल मिळेल. आला 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 आला. सलग षटकारांचा जबरदस्त फटका. षटकार विजयी फटका. अभिनंदन मोरिया वॉरियर्स. टॉप मार्कवर गेल्याबद्दल नक्कीच ओनर महेश पाटील जे आयोजक आहेत ते मंद मंद हसतील, कारण या बऱ्याच अवधीनंतर सलग 3 सामने खणखणीतपणे जिंकलेले आहेत.